प्रोसेसवरून। आणि काही सविस्तर बातम्या बघूयात। खेडमधल्या चिंचघरमधील मंदिराच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय टोलेबाजी करण्यात आली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर हे सगळे एकाच व्यासपीठावरती होते। रामदास कदम यांच्याकडून मनसेच्या वैभव खेडेकर यांना अप्रत्यक्षपणे ऑफर देण्यात आली। वैभव खेडेकर माझ्या ताब्यात आहेत, मी त्यांचा राजकीय त्याचा देखील राष्ट्रपती घेऊन जाणार देखील मीच आहे, मी सगळे गुण राष्ट्रपती म्हणून सगळी आपली सगळी आपण सगळे एका कुटुंबाची माणसं आहोत, एका कुटुंबाची आपण सगळे माणसं आहोत। मला हा कार्यक्रम बघून आजच्या आनंद झाला। विशेषतः उदयजी तुम्ही सुरुवातीला जसे आलात तर माझ्या सध्याला असं वाटलं असतं एवढा मी मोठा कार्यक्रम केला। भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं भाईंचं नेतृत्व स्वीकारला। आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं। वैभवजी मी असं म्हणतो। पुढची बातमी बघूयात। अभिनेता सलमान खानच्या घरामध्ये घुसखोरी करणाऱ्या महिलेचे अनेक कारनामे उघड झालेत। या महिलेची